नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओत पाहूया. आपल्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आज पाऊस पडलेला आहे. तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब अथवा गुगल क्रोमवर सर्च करा. बिल गेट्स यांनी भारताची निवड केली आहे. जिओ रेन इंजिनिअरिंग असा त्यांचा काहीतरी प्रोजेक्ट आहे. मी कुठलीही अफवा पसरवत नाही, मला अफवा पसरवायला आवडत नाही, परंतु याच्यात सुद्धा काहीतरी फॅक्ट आहे. भारतात जो मान्सूनचा पाऊस आहे तो अफेक्ट होऊ शकतो ह्या प्रोजेक्टमुळं. तर आपल्या गावठी भाषेत समजावून सांगतो. बिल गेट्स यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे जिओ रेनिंग, आणि आपल्या भारतावर पाऊस पडण्यासाठी त्यांनी जी रॉकेट असतात ती सोडली होती. आणि तुम्ही समजा पहा, उन्हाळ्यात कधी पाऊस पडतो का? कधी तुम्ही पाहिलं आहे का कडक उन्हानंतर कधी अचानक पाऊस पडला? हा महिना प्रत्येक दिवस ऊन पडत होतं, अक्षरशः उन्हाची लाट आली होती. पण आज ढगाळ वातावरण होतं आणि ढगांचा आवाज झाला, विजा पडल्या आणि पाऊस पडला. काही ठिकाणी पाऊस पडला नाही, काही ठिकाणी पाऊस पडला. चांडोले, वडगाव, पाटोळे, दोंदे, वडगाव ह्या भागात पाऊस पडलेला नाही. इथे रिमझिमसुद्धा पाऊस पडला नाही. पण जो किवळे पट्टा होता किंवा शिवे, वाघाव, गडद अशा पट्ट्यात, जो पश्चिम पट्ट्यात पाऊस पडला होता, हे पाहण्यासाठी मी चाललो आहे तिथं. बिल गेट्स यांचा जो प्रोजेक्ट आहे तो मी यूट्यूबवर जाऊन पाहिला. त्यांचं असं म्हणणं आहे की जी उष्णतेची लाट आहे ती एका केमिकलद्वारे आकाशात टाकून त्याची लाट कमी करणे, पृथ्वीला थंड करणे असं त्यांचं उद्दिष्ट आहे. जे आफ्रिका किंवा भारत हे उष्ण प्रदेश आहे ते त्यांचे तापमान थंड करणे अशी त्यांची योजना आहे. मित्रांनो, आता तुम्हीच पहा कोरोनाची लस किती घातक आहे. त्याने लोकांना हार्ट अटॅक आले. एकेकाळी अफवा पसरवली होती की लस कोणी घेऊ नये, लस धोकादायक आहे, पण ती अफवाच आज खरी ठरली आहे. त्याचप्रमाणे मला भीती वाटते की बिल गेट्स यांनी जो प्रोजेक्ट आणला आहे, आपल्या भारताची निवड केली आणि आकाशात जे केमिकल पसरवलं जातं त्याच्यातून अचानक पाऊस पडतोय. यामुळे आपल्याला मान्सूनचा पाऊस पाहायला मिळतो का नाही याची भीती आहे, कारण शेतकरी सगळे त्याच्यावरच अवलंबून आहेत. मी माझ्या जन्मापासून आजपर्यंत उन्हाळ्यात कधीही पाऊस पाहिला नाही. 2021-22 किंवा 23-24ला अंदाजे मे किंवा मार्च एप्रिलमध्ये थोडा थोडा कधीतरी पाऊस पडलेला आहे. परंतु असं कधीच पाहिलं नाही की कडक उन्हाळा आहे आणि अचानक एखाद्या दिवशी पाऊस पडला आहे. असं पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. मित्रांनो, बिल गेट्स हा अतिशय साधासुधा माणूस नसून खूप धोकादायक आहे. त्याला आपल्या जगाची लोकसंख्या कमी करायची आहे, त्याच्यामुळे तो वेगवेगळे प्रोजेक्ट आणत आहेत. नेचर ऑफ पुणे लाईव्ह 14 ह्या यूट्यूब चॅनलद्वारे मला कुठले अफवा पसरायची नाही, समाजात भीती निर्माण करायची नाही. पण तुम्ही सांगा, एवढ्या उन्हात कधी पाऊस पडतो का? आपल्या दक्षिण भारतात पाऊस पडून गेला, तसेच सांगली, कोल्हापूर ह्या भागातसुद्धा पाऊस पडून गेला. आज आपल्या राजगुरूंवर वेळ आली, आपल्या भागातसुद्धा पाऊस पडून गेला आणि अचानक आता कडक ऊन पडलं मी पाहतोय. तर आजच्या व्हिडिओत मी कुठलाही व्लॉग न काढता फक्त फिरायला गेलो होतो आणि पाहिलं की पाऊस पडतोय. ही घटना खूप मोठी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. येणारा काळ खूप अवघड आहे, कारण बिल गेट्सचा जो प्रोजेक्ट आहे त्याची माहिती तुम्ही गुगल क्रोम, यूट्यूब अथवा इंस्टाग्रामवर पाहू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा नेचर ऑफ पुणे लाईव्ह 14 चॅनेल, आणि आपल्या घरातील लोकांना, मित्रांना, शेजारी पाजारी आणि नातेवाईकांनासुद्धा कळवा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. आजच्या व्हिडिओत मी काही न बोलता फक्त सांगितलं की जो हा प्रोजेक्ट आहे तो धोकादायक होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जे लोकेशन दिसत आहे ते वडगाव, पाटोळे, ठाकरवाडी येथील लोकेशन आहे. तुम्ही कुठल्याही ऋतूत येथे येऊ शकता. हा भाग खूप चांगला आहे. येणाऱ्या काळात आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप सारे व्हिडिओ पडणार आहेत, त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्वांना सांगा. धन्यवाद.